मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, की आपल्या देशात सध्या एक आंदोलन सुरू आहे आणि ते आंदोलन नीट परीक्षेच्या अनुषंगाने एका केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेण्याच्या उद्देशाने सुरू झालेलं आहे. परंतु ते विद्यार्थ्यांचं आंदोलन न राहता ते इतकं भरकटलं गेलं आहे, की त्याच्यामधून एखाद्या जातीचा द्वेष, एखाद्या धर्माचा द्वेष, त्या धर्माला प्रिय असणाऱ्या देवी-देवतांबद्दल अपशब्द वापरणे, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या अ, केंद्र सरकारला दोष देणे, त्यांच्याबद्दल वाईट साईड बोलणे, त्याच्यानंतर आपल्या ज्या व्यवस्था आहेत, त्या व्यवस्थांबद्दल अपशब्द वापरणे किंवा व्यवस्थाच्या अनुषंगाने जे मनुष्यबळ आहे, त्यांच्यावर हिंसक असे हल्ले करणे, आपली जी सार्वजनिक संपत्ती आहे, देशाची संपत्ती आहे, त्याच्यावर आक्रमण करणे किंवा तिची नासधूस करणे, अशा प्रकारचं हे सगळं वातावरण पेटत चाललेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कुठेही विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी आहेत. विद्यार्थ्यांचं त्याच्यातून हित साधलं जाणार आहे, असं कुठंच काही दिसून आलेलं नाही. कारण ज्या वेळेस नीटचा पेपर हा फुटला असेल किंवा काही झालं असेल, त्याच्यानंतर ती परीक्षा तातडीने रद्द करून त्या फुटण्यामागे जे कोणी जबाबदार आहेत, त्यांना धरून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करून त्यांना शिक्षा कशी बसेल, अशा पद्धतीचं सगळी व्यवस्था आजतागायत करण्यात येत आहे. म्हणजे अक्षरशः फास्ट ट्रॅक कोर्टात ते सगळे खटलेसुद्धा चालवण्याचं सरकारने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या नीट परीक्षेची तारीख जाहीर होऊन ती परीक्षा पारही पडली. कुठेही काही दंगा झाला नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, निकाल जाहीर झाला. निकालांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले. त्यांच्या प्रवेशासाठीचं समुपदेशनसुद्धा सुरू होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे विद्यार्थी आपल्या परीने अभ्यास करून चांगलं यश मिळवून पुढे-पुढे चालू लागले आहेत. मग हे जंतर-मंतर इकडं जमा झालेले कोण लोकं आहेत? त्यांच्या आंदोलनाच्या पाठीमागचे हेतू काय आहेत? त्यांना रसद कोण पुरवतंय? त्यांचे दाखवायचे दात काय आहेत आणि खायचे दात काय आहेत? हे सगळं आपण अभ्यासलं तर आपल्याला ह्याच्यामागे आपल्या संपूर्ण देशाविरुद्ध, आपल्या सनातन धर्माविरुद्ध, आपल्या हिंदू धर्माविरुद्ध, लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या केंद्र सरकारविरुद्ध आणि भारत एक जी ही महासत्ता होत आहे, त्याच्याविरुद्ध सुरू झालेलं षडयंत्र आहे, असं म्हणायला काही हरकत नाही. कारण इथून मागं ज्या प्रकारे आपला देश पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मग ते सी-ए आंदोलन असेल, एन-आर-सी आंदोलन असेल, शाहीन बाग असेल, दिल्लीमधल्या दंगली असतील, त्याच्यानंतर शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, या प्रत्येक घटनेच्या मागे एक टूल किट असल्याचं आपल्याला दिसून येतं, की हा देश अस्थिर व्हावा. या देशाची सूत्र ही सशक्त, कठोर आणि देशहित पाहणाऱ्या व्यक्तीच्या हाती असू नयेत. ह्या देशाने प्रगती करू नये. मित्रांनो, विचार करा, या कॉकरोच जनता पार्टी किंवा आणखी काही त्याच्यामधले जे नेते आहेत, कोणाचं नाव मी घेत नाही, त्यांनी उपोषणाला बसायचं आणि हे सगळं सुरू करून आपल्या भारताने जी मोठी मजल मारली सध्या, म्हणजे तुम्ही बघा, की आपला देश अंदमान निकोबारचा तो प्रकल्प करत आहे, ग्रेट निकोबार प्रकल्प. त्याच्यामधून भारताचं सामरिक सुरक्षितता वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय जो महा आपले जे महासागरातून होणारा व्यापार आहे, त्या माध्यमातून भारताला परकीय चलन मिळणार आहे. भारताचा नॅव्हल बेस, एअर बेस तिथं तयार होणार आहे. त्यामुळे समुद्री मार्गावर भारताची महासत्ता निर्माण होणार आहे. चीनला सुद्धा अप्रत्यक्षरित्या आपण शह देत आहोत. आपण आत्ता इंडोनेशियामध्ये जाऊन तिथं आपलं मिसाईल जे आहे ब्रह्मोस, त्याच्या विक्रीचे सौदे करून आलो आहोत. तिथं आपला नाविक आणि एअरफोर्सचा तळ तिथं उभारण्यात येणार आहे. आपण पंतप्रधान ऑस्ट्रेलियाला गेले, तिथून आपल्याला युरेनियम मिळणार आहे. युरेनियमची ऊर्जा आपल्याला पाहिजे. अणुऊर्जेला युरेनियम कामी येणार आहे. त्याच्यानंतर आपल्या खाजगी क्षेत्रातल्या वैज्ञानिकांनी रॉकेट लॉन्च केलं आहे नुकतंच. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपले भारतीय विद्यार्थी जागतिक ऑलिम्पियाड स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवत आहेत. अनेक देशातील भौतिकशास्त्रातले, गणितातले तज्ञ विद्यार्थी तिथे आले आणि त्याच्यात आपल्या देशाने सुवर्णपदक मिळवलं. जगात पहिला क्रमांक मिळवला. भारताने अमेरिकेसोबतच्या ट्रेड
डीलवर सही करायला नकार दिला आहे. तुमचे कृषीचे जे उत्पादनं आहेत ती भारतात आम्हाला नको आहे. भारत एवढं धाडस करतो आहे. भारत एफ-सी-आर-ए कायदा आणतो आहे, ज्या अंतर्गत भारतात येणारा, बाहेरून येणारा पैसा याच्यावर नियंत्रण राखलं जाईल. कारण भारतात असा अवैध, अनैतिक पैसा येऊन तो धर्मांतराच्या कामी खर्च होतो आहे. हिंदूंचं इतर धर्मांमध्ये धर्मांतरण करण्याकामी तो खर्च पडतो आहे. असे कठोर नियम आपला देश आणतो आहे. आपल्याला जे शिकवलेला इतिहास आहे तो आपल्याला पुसून टाकून आपला जो प्रामाणिक इतिहास आहे, आपला सनातन धर्माचा, वैदिक असेल, पौराणिक असेल, रामायणाचा असेल, महाभारताचा असेल, राणा प्रतापचा असेल, शिवाजी महाराजांचा असेल, संभाजी महाराजांचा असेल, तर रचित बारफुकनचा असेल, गुरु नानकांचा असेल, जेवढे आपले इथे राजे रजवाडे महाराजे होऊन गेले, चोल साम्राज्य असेल, होयसळ साम्राज्य असेल, शिशोदिया वंश असेल, परमार वंश असेल, जे कोणी म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जे आपले मूल निवासी राजे रजवाडे, आपला जो अत्यंत समृद्ध असा वैचारिक, पारंपरिक, सांस्कृतिक कला, क्रीडा, शिल्प, मातीचं शिल्प असेल, दगडांचं शिल्प असेल, सुंदर सुंदर गोपुराच्या इमारती असतील, मंदिरं असतील, लेण्या असतील, सगळं आपल्याला पुन्हा शिकवायचं आहे. पण आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मोठ्या विद्यापीठांना ते नको आहे. त्यांना भारत आहे तसाच गुलाम, अंधकारामध्ये, दारिद्र्यामध्ये खितपत पडलेला हवा आहे आणि ते आपलं सरकार होऊ देत नाही. आपण भविष्याच्या दिशेने झेप घेतो आहे आणि त्यांना ते नको आहे. म्हणून भारताच्या पायात बेड्या टाकण्याचा हे लोक प्रयत्न करतायत आणि आपल्या देशातील लोक त्यांच्या भूलथापांना, त्यांच्या षडयंत्रांना बळी पडत आहेत. त्याच्यामध्ये चित्रपट कलाकार आहेत, टी व्ही मालिकांमधले कलाकार आहेत, क्रिकेटपटू आहेत, सेलिब्रिटी आहेत, सगळे त्या आंदोलनाला समर्थन देत आहेत. जे हिंसक आहे, जे कायदा हातात घेणार आहे आणि ज्याच्यामुळे आपल्या प्रगतीला खीळ बसत आहे. त्यामुळे आपण अशा सगळ्या लोकांना निक्षून सांगायचं आहे की जे आमच्या देशाविरुद्ध आहे, जे आमच्या धर्माविरुद्ध आहे, जे आमच्या देवाविरुद्ध आहे, जे संस्कृतीविरुद्ध आहे आणि जे मानवतेविरुद्ध आहे, त्याला आम्ही कधीही समर्थन देणार नाही. देव, देश आणि धर्म आणि आमचे प्राण आणि आमची ही माती, त्याच्याप्रती आम्ही इमानदार राहू. आम्ही कुठल्याही भूलथापांना, कुठल्याही लालच याला बळी पडणार नाही, असं त्यांना निक्षून सांगा. ह्या नोटवर मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा जागरूक करतोय. जागे रहा, सतर्क रहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.